ANS न्यूज। सर्वप्रथम आमचे सहकारी नवी मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाडजी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांनी जी काही चांगली कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्यांना पोचपावती देण्यासाठी मी इकडे आलेलो आहे आणि खरोखरच त्यांचं काम बघून मला बरं वाटलं। त्याचबरोबर त्याने एक पिक्चर पण लॉन्च केलेला आहे, तर त्याबद्दल मला त्यांना माझं मन भारावून गेलं, म्हणून मी त्यांना त्यांच्या शुभेच्छा, त्यांना भविष्यामध्ये सुखसमृद्धी आणि त्यांचं जीवन सुखमय आणि आनंदाचं जावं अशी मी तथागताकडे प्रार्थना करतो आणि असंच त्याने काम करत राहावं। आमच्या पक्षासाठी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे आणि ह्या पक्षासाठी ते काम करतायत, मला त्याचा अभिमान आहे। भाऊ, महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ आहे, सरकारकडे काय मागणी करणार आहे आपल्या पक्षातर्फे? ओला दुष्काळ आहे, आपण बघितलं आहे खूप ठिकाणी अडचणी आहेत, कोल्हापूर, सोलापूर ह्या ठिकाणी तर बघायला नको, पण सरकारने ठोस कदम उचलून लोकांना मदत करणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांना त्यांचा न्याय मिळवून देण्याची गरज आहे, ही काळाची गरज आहे, हे आम्ही आमच्या पक्षातर्फे ॲपील करतो। सर, आज जो है राजेंद्र दादा उनका जो है जन्मदिन मनाया गया, इसके साथ में आप खुद आए, उनके जन्मदिन में शामिल हुए और उनके जो फिल्म का लॉन्च आपके शुभ हाथों से हुआ, इस बारे में देखो, अभी उनका बर्थडे था, मुझे आना था, उन्होंने जो अच्छा कामगिरी किया है उसके लिए उनको शुभेच्छा देने तो मेरा फ़र्ज़ बनता है। और पहली बात तो उन्होंने जो अच्छा काम किया है, जो एक फिल्म बनाई है, तो उनके लिए शुभेच्छा देना एक हक बनता है। थैंक यू सर, एक कार्यकर्ता के लिए हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी आ रहे, प्यार से गाना भी गा रहे, इसके ऊपर कुछ बताइए। लाइफ में इससे बढ़कर कुछ भी नहीं है, इसलिए जितने भी दिन हैं अपन जीवन में राजी खुशी से रहो। थैंक यू। सर्वप्रथम मी सर्वांचा आभारी आहे की आज माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून की आज जो मी एक नवीन एक पिक्चर काढलेला आहे, त्या पिक्चरचा मी निर्माता आहे आणि तो पिक्चर एवढा खूप सुंदर आहे की एक अशी त्याची स्टोरी आहे की ती एक महाराष्ट्रातल्या एका गावची स्टोरी आहे ती, आणि ती एवढं सुंदर मूवी बनवलेला आहे। खूप प्रयत्न केला सर्व टीमनी, डायरेक्टरनी वगैरे सर्वांचं मी आभारी आहे की त्यांच्यामुळं हे सर्व शक्य होतं। निर्माता का हा एक फक्त भाग असतो, बाकीचं सर्व जे करायचं असतं ते सर्व पूर्ण टीम लागते आणि साहेबांनी तुमच्या सर्वांच्या समक्ष शुभेच्छा दिल्या, कारण साहेबांनी एक वास्तव पिक्चर काढलेला आहे, त्यांचंही मला मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि चालूच आहे मार्गदर्शन की हा पिक्चर कशा रीतीने पुढे नेता येईल, आणि सर्वांचा मी आभारी आहे की इथं येऊन त्यांनी सर्वांनी सहभाग दाखवला, त्यांच्या आभारी आहे। या पिक्चरमध्ये लव्ह स्टोरी तर आहेच, पण आणखी काय जातीवरती जे आलेलं आहे त्याच्यावरचं काय आहे का ह्याच्यामध्ये? काय माहिती आहे का की मी असं म्हणतो की जातीवरचा काय एवढा काय विषय नाही आहे, तो होता त्या टायमाला, पण त्या टायमातला तो विषय होता म्हणून या मूवीमध्ये एक भाग दाखवलेला आहे। पण आताच्या याच्यामध्ये तर असं नसायला पाहिजे की आता सर्वांनी एक बंधुत्व दाखवायला पाहिजे, हे असं माझं एक म्हणणं आहे आणि आम्ही त्यातला पण एक भाग त्याच्यामध्ये घेतलेला आहे। साहेब, जनता जे प्रेक्षक आहे बघतायत तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून, तुम्ही त्यांना काय आव्हान? नक्कीच की येत्या काही दिवसांमध्ये इसक नावाचा हा मूवी आहे, मराठी चित्रपट आहे, आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये येणार आहे, तर आवर्जून सर्व प्रेक्षकांनी, सर्व माझ्या बांधवांनी, भगिनींनी हा मूवी बघावा, कारण की मराठी मूवीला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की मराठी मूवीला तसा बघावं तेवढा तसा याला भेटत नाही आहे, म्हणजे थिएटर भेटत नाही, काय भेटत नाही, पण मी 100% मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पिक्चर लावल्याशिवाय मी राहणार नाही आहे। दीपक भाऊने मगाशी सांगितलं की वास्तव मी बनवला होता आणि त्याच्यामध्ये संजय दत्त, मकरंद नाचपुरे, भरत जाधव आणि सर्व आज सुपरस्टार झाले, मग आपले कलाकार काय वाटलं भविष्यात सुपरस्टार होतील? नाही, नक्कीच माझे जे कलाकार आहेत ते अगोदरपासूनच सुपरस्टार आहेत, कारण हा माझा एक एवढा मोठा ग्रुप आहे की म्हणजे काय पण छोट्या गोष्टींना आम्ही जेव्हा आमची शूटिंग चालू होती दरम्यानमध्ये आम्ही एकदम म्हणजे एक फॅमिली, एक परिवार कसं असतं तसं आम्ही एका ठिकाणी राहायचो, सर्वांची गप्पा मारायचो, गोष्टी मारायचो की उद्या काय होणार आहे, परवा काय होणार आहे, आणि ते सर्वांची एक साथ मिळणे म्हणून हा लवकरात लवकर पिक्चर आम्ही
बनवलेला आहे. साहेब कधीपर्यंत रिलीज होईल हा? एक काही दिवसामध्येच आमचा प्रयत्न चालू आहे की काही दिवसामध्येच आम्ही नक्कीच काही दिवसाच्या ह्याच्यामध्ये आम्ही प्रदर्शित करणार आहे. पिक्चर लवकरात लवकर रिलीज होतो तर पिक्चरची स्टोरी ही खूप छान आहे. तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा, आवर्जून पिक्चर बघा आणि आम्हाला असंच सपोर्ट करत राहा. मैडम आज बर्थडे मनाया गया राजेंद्र जी का, आप उसमें शामिल हुई, उनके लिए क्या शुभेच्छा त्यांच्या बड्डे ना आत्ता आज म्हणजे ॲक्च्युली हा खूपच छान प्रसंग आहे की त्यांच्या बड्डेनिमित्त आज मूवीचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. तर त्यांच्या बड्डेसाठी पण खूप खूप शुभेच्छा आणि त्यांची अशीच कामं पुढे इथून ही खूप छान चालत राहू दे. लोगों से क्या कहेंगे मूवी के लिए? की ह्या मूवीसाठी तुम्ही खूप खूप सपोर्ट करा, हीच आमची इच्छा आहे आणि या मूवीला खूप छान खूप उंचावर नेऊन ठेवा. फिल्म में काम कर रहे हो, फिल्म लॉन्च हुई, तो पहले तो ये बर्थडे के बारे में आप क्या कहेंगे और फिल्म लॉन्च के लिए आपको कैसा लग रहा है ये? आज दादा के बर्थडे के ही दिन पे हमने ट्रेलर और पोस्टर लॉन्च का कार्यक्रम रखा. इससे क्या हुआ कि हम लोगों को अच्छा सपोर्ट मिला और अच्छा करने का ये हुआ, क्या बोलते हैं उसको, जनता से किस तरह का अपील करेंगे जो मराठी लोग हैं जो देखते हैं मराठी पिक्चर के रसिक प्रेमी हैं, उनसे किस तरह का आह्वान करना चाहिए? दर्शकों को ये आह्वान करूँगा कि ये फिल्म बहुत अच्छी बनाई है. ये गांव की लव स्टोरी है. इसमें कुछ जातिवाद पे आज भी जो गांव में खेड़ों में जो उस पर विवाद होते हैं उस पर हमने दिखाने की कोशिश की है. तो आप ये थिएटर में जाके जरूर देखें. बहुत अच्छी फिल्म है, आप सबको बहुत पसंद आएगी. इसके गाने भी बहुत सुंदर है और हम सबको अच्छे से इसमें काम करने का मौका मिला. श्योरी के मेरा टीम आज आ चुकी है और ये फिल्म फर्स्ट मेरी भी रिलीज़ हो रही है. मैंने इस मूवी के लिए बैकग्राउंड म्यूज़िक किया है, तो मुझे ज़्यादा खुशी हो रहा है कि मैंने ये पहली बार ये फिल्म किया है और पंकज सर का साथ है, ये सारी टीम है हमारे साथ में, इन्होंने भी बहुत बड़ा योगदान किया है. तो उनको बहुत बहुत थैंक्सफुल, प्रोड्यूसर्स, डायरेक्टर्स, थैंक यू.